कधी विचार केलाय की आपल्या डोक्यात येणारी एखादी भन्नाट आयडिया बघता बघता लाखो लोकांच्या फोनमध्ये ॲप बनून कशी काय येते? ही काही जादू नाहीये. यामागे एक भन्नाट रेसिपी आहे. आणि आज आपण तीच रेसिपी एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर हे विश्लेषण आपल्यापर्यंत आणलं आहे माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टने. चला तर मग थेट आपल्या विषयाला सुरुवात करूया. हो, खरंच. एखादी साधीसुधी वाटणारी कल्पना एका यशस्वी ॲपमध्ये कशी बरं बदलते, याच्यामागे ना एक ठरलेली पक्की अशी प्रक्रिया असते. आणि आज आपण तेच रहस्य उलगडणार आहोत. हे समजून घेण्यासाठी ना आपण एक सोपं उदाहरण घेऊया. विचार करा की एक नवीन रेस्टॉरंट सुरू करायचंय. आता त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय लागतं? बरोबर, एक तर तोंडाला पाणी सुटेल अशी खास रेसिपी, आणि दुसरं म्हणजे ती रेसिपी बनवण्यासाठी एक भारी किचन. विश्वास ठेवा, टेक्नॉलॉजीच्या जगात पण सेम टू सेम हेच गणित आहे. कोणतंही मोठं काम सुरू करायच्या आधी एक पक्का प्लॅन लागतो. म्हणजे रेस्टॉरंटसाठी जसा एक बिझनेस प्लॅन हवा, तसाच प्रत्येक ॲपसाठी सुद्धा एक मजबूत आराखडा बनवणं गरजेचं असतं. आणि टेक्नॉलॉजीच्या भाषेत याच आराखड्याला, किंवा आपण ज्याला रेसिपी म्हणतोय, त्याला म्हणतात SDLC, म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. ही एक स्टँडर्ड पद्धत आहे जी आयडियापासून ते फायनल सॉफ्टवेअर बनेपर्यंत प्रत्येक स्टेपला एक दिशा दाखवते. मग आता ही SDLC रेसिपी आहे तरी कशी? तर बघा, याचे 6 सोपे टप्पे आहेत. पहिला, प्लॅनिंग, म्हणजे आपल्या रेस्टॉरंटचा मेन्यू ठरवणं. दुसरा, ॲनालायझिस, म्हणजे लोकांना काय खायला आवडतंय हे जाणून घेणं. तिसरा, डिझाईन, म्हणजे डिश प्लेटमध्ये दिसेल कशी हे ठरवणं. मग येतो चौथा टप्पा, इम्प्लिमेंटेशन, म्हणजे प्रत्यक्ष स्वयंपाक करणं. पाचवा, टेस्टिंग, म्हणजे बनवलेली डिश स्वतः चाखून बघणं. आणि सहावा, मेंटेनन्स, म्हणजे लोकांच्या फीडबॅकनुसार मेन्यूमध्ये बदल करत राहणं. सोपा आहे की नाही? आता बघा, जशा स्वयंपाकाच्या वेगवेगळ्या स्टाईल्स असतात ना, तशाच या रेसिपीच्या पण आहेत. एक आहे वॉटरफॉल मॉडेल. हे म्हणजे कसं, एखाद्या शाही मेजवानीसारखं, प्रत्येक गोष्ट ठरलेल्या क्रमानेच, एक झाली की दुसरी. तर दुसरं आहे अजाईल मॉडेल. हे एकदम आधुनिक आहे. म्हणजे एक नवीन डिश बनवायची, लोकांना चाखायला द्यायची, त्यांच्या प्रतिक्रियेनुसार त्यात लगेच बदल करायचे आणि मग पुढे जायचं. एकदम फ्लेक्सिबल. ओके, तर रेसिपी फायनल झाली, पण आता बनवणार कुठे? म्हणजे किचनचं काय? आणि मित्रांनो, इथेच आजच्या टेक्नॉलॉजीची खरी जादू आहे. कारण आता स्वतःचं मोठं महागडं किचन उभं करण्याची काहीच गरज नाही. एक खूप सोपा पर्याय आपल्याकडे आहे. आणि तो पर्याय आहे क्लाउड कम्प्युटिंग. आता हे काय आहे? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर इंटरनेटवरून आपल्याला लागणारी कम्प्युटरची ताकद, सर्व्हर्स, स्टोरेज, सगळं काही गरजेनुसार भाड्याने घेणं. आणि सगळ्यात भारी म्हणजे जेवढं वापरणार फक्त तेवढेच पैसे द्यायचे. एकदम सोपं. म्हणजे विचार करा, लाखो रुपये खर्च करून मोठं डेटा सेंटर, म्हणजे आपलं किचन उभं करण्याची आता गरजच उरलेली नाही. क्लाउडमुळे काय होतं की आपण एका मोठ्या फूड कोर्टमध्ये आपल्या गरजेपुरती जागा भाड्याने घेऊ शकतो. आज छोटा स्टॉल, उद्या बिझनेस वाढला की मोठी जागा. जशी गरज तसा विस्तार. बरं, आता या भाड्याच्या किचनचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत बरं का. प्रत्येकाच्या गरजेनुसार योग्य मॉडेल निवडता येतं. बघूया तरी कोणते प्रकार आहेत हे. पहिला प्रकार आहे IaaS, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस. हे कसं आहे? समजा तुम्हाला फक्त एक मोकळी जागा मिळाली, जिथे वीज पाण्याची सोय आहे, पण बाकी सगळं, शेगडी, भांडी, फ्रीज, हे सगळं आपल्याला आणावं लागेल. याचा फायदा काय? तर पूर्ण कंट्रोल आपल्या हातात असतो. दुसरा प्रकार आहे PaaS, प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस. आता इथे बघा, किचन जवळजवळ रेडीमेड मिळतं. म्हणजे शेगडी, ओव्हन, सगळी बेसिक उपकरणं जागेवरच आहेत. आपल्याला फक्त आपलं सामान आणायचं आणि थेट रेसिपी बनवायला सुरुवात करायची. म्हणजे आपलं लक्ष फक्त आणि फक्त आपल्या मुख्य कामावर, म्हणजे डिश बनवण्यावर राहतं. आणि तिसरा आणि सगळ्यात सोपा प्रकार, SaaS, म्हणजे सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. इथे तर स्वयंपाकाचा संबंधच येत नाही. हे म्हणजे थेट फूड डिलिव्हरी ॲपवरून जेवण मागवण्यासारखं आहे. आपण जे जीमेल, नेटफ्लिक्स वापरतो ना, ती ह्याचीच उत्तम उदाहरणं आहेत. आपण फक्त तयार सेवेचा वापर करतो. झालं. चला तर मग, SDLCची ही पक्की रेसिपी आणि क्लाउडचं हे भाड्याचं किचन, या दोघांना एकत्र वापरण्याचे फायदे काय आहेत आणि काही आव्हानं सुद्धा आहेत का? चला यावर एक नजर टाकूया. फायदे तर खरंच जबरदस्त आहेत. सगळ्यात मोठं म्हणजे सुरुवातीचा प्रचंड खर्च वाचतो. समजा रेस्टॉरंटमध्ये अचानक गर्दी वाढली,
काही टेन्शन नाही, बाजूची जागा लगेच भाड्याने घेता येते आणि आपली नवीन डिश म्हणजे ॲपमधले नवीन फीचर्स बाजारात खूपच वेगाने आणता येतात. पण जिथे फायदे आहेत तिथे काही आव्हानंसुद्धा आहेतच. पहिलं म्हणजे आपण पूर्णपणे क्लाउड सेवा देणाऱ्या कंपनीवर अवलंबून असतो. म्हणजे जर त्यांच्याच फूड कोर्टमधली लाईट गेली तर आपलं दुकानही बंद पडणार. सुरक्षा ही दोघांची मिळून जबाबदारी असते आणि त्यांचे काही नियम असतात जे आपल्याला पाळावेच लागतात. म्हणून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे? तर SDLC सारखी एक पक्की, शिस्तबद्ध योजना आणि तिला जोड क्लाउडसारखं गरजेनुसार लहान मोठं होणारं एक लवचिक किचन. हेच ते समीकरण आहे जे आज आपलं संपूर्ण डिजिटल जग चालवतंय आणि नवनवीन कल्पनांना प्रत्यक्षात उतरवतंय. आणि हे सगळं आपल्याला एका खूप मोठ्या आणि इंटरेस्टिंग प्रश्नाकडे घेऊन जातं, की आता जगातलं सर्वोत्तम किचन कुणालाही इतक्या सहज भाड्याने मिळत असेल तर विचार करा, भविष्यात आणखी कोणत्या अविश्वसनीय डिजिटल रेसिपीज तयार होतील. खरंच विचार करायला लावणारी गोष्ट आहे, नाही का?